बोलू माईक तो घेऊ. सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार. आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, आमदार रोहित पवारजी, अण्णा बनसोडेजी, विलास लांडेजी, कल्याणराव आखाडेजी, त्याचबरोबर गोरक्ष लोखंडेजी, सारंग कामतीकरजी, योगेश बहलजी, तुषारजी, अजितजी, फजलजी, सर्व उपस्थित असणारे मान्यवर, मागेही बसलेले मान्यवर मला आता दिसत नाही. आजचा दिवस तसा बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याची एक नवी दिशा ठरवणारा अशा प्रकारचा हा दिवस आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या करता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकासाचा वचननामा म्हणजेच जाहीरनामा आज आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. परंतु सुरुवातीला सारंगजींनी सांगितलं तर संकल्प साथ पुन्हा सुरुवात अशा पद्धतीनं आम्ही या पिंपरी चिंचवडसाठी हमीपत्र जे आपल्या सगळ्यांच्या पुढे सादर केलेलं आहे आणि आपल्या मार्फत ते मतदार बंधू भगिनींच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे. पुणे महानगरपालिकेचा काल आम्ही असाच एक कार्यक्रम केला. मागे तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं काय गैरप्रकार चाललेले आहेत ह्याचा उहापोह केला. परंतु मतदारांचं असं मत असतं, पत्रकार मित्रांचं असं मत असतं की बाबा तुम्ही ठीक आहे, त्यांचा जे काही पंचनामा केला, उहापोह केला, जे काही चुका दाखवल्या, तुम्ही काय करणार. तर ते आता आम्ही सगळे काय करणार ते सांगू इच्छितो. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहर काही एका दिवसात उभं राहिलेलं नाहीये. तुम्हाला अनेक पत्रकार मित्रांना माहिती की पहिला ग्रामपंचायती काही एकत्र येऊन झालेली नगरपालिका स्वर्गीय अण्णासाहेब मगरांच्या काळातली, डॉक्टर घारे साहेबांच्या काळातली, आणि नंतर तिचं रूपांतर झालेलं महानगरपालिकेत. त्याच्यामध्ये मग रामकृष्ण मोरे साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी, इथं इंडस्ट्री आणण्याचं काम केलं. पवार साहेबांनी इथं जवळच हिंजवडीला आपलं IT पार्क काढण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं सगळं आपल्या पिंपरी चिंचवडचं चित्र बदलून गेलं. हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आपण सुरुवातीला मिळवला. आज तिला पार धुळीस मिळवण्याचं काम त्या नावलौकिकाला केलं. कर्जरोखे काढून, बिलं थकून, आर्थिक शिस्त मोडून, भ्रष्टाचार करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सांडपाणी व्यवस्थापन असो, प्रशस्त रस्ते असो किंवा उद्यानाचं जाळं असो, या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा ठसा हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. 92 पासून आम्ही इथलं नेतृत्व करत होतो तेव्हा आम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये होतो. 92 ते 99 काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. पण 99 ते 2017 जोपर्यंत आमच्याकडं सूत्र होती तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीमुळे या शहराची उद्योगनगरी बरोबरच हिंजवडीच्या रूपाने IT सिटी म्हणून देखील ओळख संपूर्ण जगात झाली, संपूर्ण देशामध्ये झाली, हेही आपण बघितलं. गेल्या 9 वर्षाचा साधारण गोषवारा या शहराची अवस्था काय झाली हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. या शहराला आम्ही स्मार्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्मार्ट सिटी करत असताना बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार पण आपण मिळवला योगेश बल महापौर असताना देश पातळीवरचा. परंतु नंतर आमचं इथलं जबाबदारी ज्यावेळेस आमच्याकडनं जनतेने काढून घेतली आणि इतरांच्यावर दिली त्यावेळेस
इथं भ्रष्टाचाराचं थैमान घातलं गेलं. पाणी टंचाई, टँकर माफिया, कचऱ्यांचा प्रश्न, विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, यामुळं अक्षरशः सामान्य माणूस मिनी भारत म्हणून आपल्या शहराकडे बघितलं जातं.